आज आपल्या राज्यामध्ये अंशकालीन स्त्री परिचारिका आहेत। प्रत्येक उपकेंद्रावरती अंशकालीन स्त्री परिचारिका काम करतात। त्या अंशकालीन नाही तर पूर्ण वेळ काम करतात आणि मला वाटतं की त्यांची सातत्याने मागणी आहे की त्यांना 1 मार्च 2019 पासून त्यांचं मानधन 3000 केलंय। पूर्वी स्त्री परिचारिकांना मानधन 96 साली 500 रुपये मिळत होतं। 2003 ला त्यांच्या मानधनामध्ये दरमहा 100 रुपयाची वाढ केली। 2008 पासून त्यांच्या मानधनामध्ये 300 रुपये वाढ झाली आणि मला वाटते आज 1 मार्च 2019 पासून त्यांचं मानधन हे 3000 रुपये करण्यात आले। प्रत्येक उपकेंद्रावरती या अंशकालीन स्त्री परिचारक आहेत, यांचं मानधन वाढवायच्या संदर्भात आरोग्य मंत्र्यांच्याकडे एक बैठक झाली। या बैठकीमध्ये हे मानधन 3000 वरून 6000 करण्यासंदर्भातला विषय कॅबिनेटला ठेवावा अशा पद्धतीनं सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे। आज अनेक संघटनेतल्या या अंशकालीन स्त्री परिचारिकांना सगळ्यांना निवेदन दिलंय। मला वाटते 3000 मानधन म्हणजे अतिशय कमी आहे आणि मला वाटतं या पूर्ण वेळ या उपकेंद्रामध्ये काम करत असतात। मला वाटतं की बाब क्रमांक 124 असं कंत्राटी मानधनानं 32 कोटी रुपयाची अतिरिक्त निधीची मागणी आहे। मी आपल्याला याद्वारे सूचित करतो की आपण या ठिकाणी कॅबिनेटला हा विषय ठेवण्यासाठी संदर्भात सूचना करावी आणि त्यांचं मानधन वाढवण्यात यावं।